अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक झालेत। 5 ते 6 हजार अनधिकृत भोंग्यांसंदर्भात सोमय्यांनी आंदोलन पुकारलंय। पुढच्या 2 महिन्यामध्ये सर्व भोंगे बंद करणार असा इशारा सोमय्यांनी दिलाय। किरीट सोमय्यांनी बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या मुद्द्याकडे मोर्चा वळवलाय। 5 ते 6 हजार अनधिकृत भोंग्यांसंदर्भात सोमय्यांनी आंदोलन सुरू केलंय। पुढच्या 2 महिन्यात सर्व भोंगे बंद करणार असल्याचं सोमय्या म्हणाले। 5000 अनधिकृत भोंगे आहेत, 1000 फक्त अधिकृत आहेत। तिथे पण ध्वनी प्रदूषण वायोलेशन होत आहेत आणि मी देवेंद्र फडणवीसला पुन्हा एकदा विनंती केली आहे। त्यांनी सांगितलंय की पुढच्या 2 आठवड्यात याच्या संबंधी कडक नियमावली प्रसिद्ध होणार। पण मी प्रत्येक पोलीस स्टेशन एरियामध्ये प्रत्येक वस्त्यांमध्ये जाणार आहे। मुंबईचा हुजरे आहे त्याला ठेवलाय त्यासाठीच भुंकायला, कळलं का? पेड वर्कर आहे तो। त्यांनी एकदा तुमच्या मला वाटतं एका चॅनलवर नाव घेत नाही, कारण तुमचा वेगळा चॅनल आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं ना, मी कुणाच्या मार्गदर्शनात काम करतो, तूच एकटा आहेस का? बाकीच्याला कळत नाही का? बाकीचे मूर्ख आहेत, हा एकटा शहाणा। याच्यातून तुम्ही समजलं पाहिजे की यांना हवंय ते असे दंगे झाले तर मूलभूत जे प्रश्न आहेत त्यापासून तुम्ही भटकणार। पवईतील स्वानगर इथल्या मशिदीवरील भोंगे सोमय्यांनी काढायला लावले। रोज जोरजोरात वाजणाऱ्या भोंग्यांची यादी सोमय्यांनी ट्विट केली आहे। यात गोवंडीतल्या 72 अनधिकृत भोंग्यांची नावं आहेत। हिंदुत्वाचा निवडणुकीचा कुठे संबंध आला? आता निवडणूक कोणती ठरलेली नाहीये। वोट जिहाद आंदोलन मीच केलं ना, पण आता वोट जिहाद हे विधानसभा निवडणुकीत हिंदूवादी लोकांना लक्षात आलं, भाजपच्या मतदारांना लक्षात आलं, म्हणून त्यांनी व्यवस्थित मतदान केलं। आता आम्ही काय म्हणतोय की जे कायदे त्याचं पालन कर। मस्जिदीच्या नावाने लेन जिहाद आणि हे अनधिकृत 5000 भोंगे हे सगळे पुढच्या 2 महिन्यात मुंबईत बंद करायला लावणार।